मोठा मोठा जवळजवळ 40-45 दिवसाच्या ह्या प्लॉटमध्ये पहिले 20 दिवस कोणतंही खत दिलं नाही. 15 ते 20 दिवसात जर खतं दिली तर याचा तोटा काय होतो? पहिल्याच दिवसांमध्ये जर तुम्ही त्याला वरनं आर्टिफिशियल फर्टिगेशन केलं की त्याची मुळं जी काय आहेत ना ते 8-9 इंचातच राहतात. म्हणून रोपं लावल्यानंतर फवारणीतून तुम्ही जेमतेम जगण्या इतकं द्या. बुरशीनाशकाची फवारणी घ्या, गरज पडली तर कीटकनाशकाची एखादी फवारणी घ्या, परंतु तुम्ही त्याला कोणतंही खत पहिल्या 15 दिवसामध्ये देऊ नका. फवारणीतनंही टॉनिक देऊ नका आणि जमिनीतूनही खत देऊ नका. त्याला जगू दे आणि सर्वाइव्ह होऊ दे आणि अन्न शोधण्यासाठी त्याचा मुळ्याचा विस्तार होऊ दे. याचा फायदा काय होतो? शेवटच्या तोडणीपर्यंत गोळीवर फळ जात नाही. जर आपण पहिल्या 15 दिवसामध्ये भरमसाठ खतं जर वरनं आर्टिफिशियल नाही दिली, बेड प्रिपरेशन मध्ये आपण खतं टाकलेत म्हणजे संपूर्ण बेडमध्ये खतं आहेत, आणि जर का आपण पहिल्यांदा जर ड्रीप मधनं नाही दिली तर मुळ्या काय करतात? पाणी घेऊन अन्न शोधण्यासाठी काय करतात? पूर्ण बेडवर फिरतात. आणि त्या एकदा मुळ्या बेडवर फिरल्या की त्याचा फायदा काय होतो की त्याला चारी बाजूने खत घेता येतं. म्हणजे प्रत्येक ड्रिपरकडनं अन्न घेता येतं. पण तेच जर तुम्ही पहिल्या 15 दिवसात खतं डायरेक्ट चालू करून दिली की ते ड्रिपरच्या बाजूलाच मुळ्या डेव्हलप होतात आणि इतर बेडमध्ये कुठेही डेव्हलपमेंट होत नाही.